नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 10वी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारत व ब्राझील दोन्ही देशातील राजवट कोणत्या प्रकारची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक. दुसरा प्रश्न आहे, वेगळा घटक ओळखा. भारतीय वनस्पती ऑर्किड. पर्याय क्रमांक 2 ऑर्किड हे उत्तर आहे याचं. तिसरा प्रश्न आहे, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17.5%. चौथा प्रश्न आहे, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोणत्या व्यवसायांवर अवलंबून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीयक. पाचवा प्रश्न आहे, ब्राझीलमधील कोणते शहर पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेलेस. सहावा प्रश्न आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उच्चभूमीचा. प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणता वनप्रकार ब्राझीलमध्ये आढळत नाही? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमालयीन वने. आठवा प्रश्न आहे, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय. नववा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदिरा पॉइंट. 10वा प्रश्न आहे, भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न 11वा आहे, भारतातील खालील राज्य लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहिल्यास कोणता पर्याय योग्य असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. प्रश्न 12वा आहे, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. 13वा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती कशाच्या आधारे मिळवता येते? तर त्याचं उत्तर आहे क्षेत्रभेट. पर्याय क्रमांक 4. 14वा प्रश्न आहे, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत डॅश डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्रिभुज प्रदेश नाही. 15वा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यात काटेरी झुडपे वने आढळतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे 16वा, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्याची उपलब्धता. 17वा प्रश्न आहे, योग्य जोड्या दर्शविणारा पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न 18वा आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे कोणत्या प्रकारची आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवाळ बेटे. 19वा प्रश्न आहे, हिमालयीन वनांमध्ये प्रामुख्याने आढळणारा वृक्ष कोणता? तर याचं उत्तर आहे पाईन. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारा. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे, ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणातील वेळांतील फरक किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 168 मिनिटे. 22वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारचे दर्शवितो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23वा प्रश्न आहे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2000 मिलीमीटर. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5वा. 25वा प्रश्न आहे, भारताला एकूण किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे?
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7500. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात येत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण. त्याच्यानंतर 27वा प्रश्न आहे, उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेस भारताचा कोणता प्राकृतिक विभाग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्वीपकल्प. 28वा प्रश्न आहे, वेगळा घटक निवडा. ब्राझीलमधील वन्य प्राणी. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंह. तर पुढचा प्रश्न आहे, भारतात डोंगराळ प्रदेशात प्रामुख्याने वस्त्यांचा कोणता प्रकार आढळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विखुरलेल्या वस्त्या. 30वा प्रश्न आहे, ब्राझीलचे अधिकृत प्रमाणवेळ ही ग्रीनिक वेळेच्या डॅश डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 तास पुढे आहे. 31वा प्रश्न आहे, सिंधूची मुख्य उपनदी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सतलज. त्याच्यानंतर दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 32 व 33 सोडवा. चला 32वा प्रश्न पाहू मग आपण. नकाशात दाखवलेले राज्य कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गहू. 33वा प्रश्न आहे, नकाशात बाणाने कोणते प्रमुख रेल्वे स्थानक दाखवले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंदिरा पॉइंट. 34वा प्रश्न आहे, ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यास लागून कोणता महासागर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण अटलांटिक महासागर. 35वा प्रश्न आहे, भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडणारे प्रमुख घटक कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि क म्हणजेच हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत. त्याच्यानंतर 36वा प्रश्न आहे, ब्राझीलमधील लोक देशाच्या कोणत्या भागात राहणे जास्त पसंत करतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आग्नेय. 37वा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विकसनशील. त्याच्यानंतर 38वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतातील प्रमुख जलविभाजक नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 39 व 40 सोडवा. तर हा तुम्हाला आलेख दिला आहे तो व्यवस्थित पहा आणि त्याच्यावरून या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. चला तर मग 39वा प्रश्न काय आहे, भारतात प्राथमिक क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या गुंतलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 48%. 40वा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तृतीयक. पुढचा प्रश्न आहे 41वा, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ताण. 42वा प्रश्न आहे, वाघांसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अभयारण्य कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 4, चंद्रपूर. 43वा प्रश्न आहे, मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे म्हणजेच स्थलांतर म्हणजेच पर्याय क्रमांक 2, स्थलांतर हे बरोबर उत्तर आहे. 44वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. 45वा प्रश्न आहे, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शांघाय. त्याच्यानंतर 46वा प्रश्न आहे, अवयवांची वाहतूक करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग विना अडथळा उपलब्ध करून देण्यात येतात या वाहतुकीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरितछत्र मार्ग. 47वा प्रश्न आहे,
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषाच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर याचं उत्तर आहे पूर्व दिशेला, पर्याय क्रमांक 1. 48वा प्रश्न आहे, भूछत्र खडक हे भूरूप कोणत्या कारकामुळे निर्माण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वारा. पुढचा प्रश्न आहे, विधानकावरून पर्यटनाचा प्रकार ओळखा. गोवा कार्निवल पाहण्यास पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे परदेशी पर्यटन. त्याच्यानंतर 50वा प्रश्न आहे, 3° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजले असतील तर 75° पश्चिम रेखावृत्तावर काय वेळ व वार असेल? चला, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरुवार आणि दुपार 1 वाजता. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.